नमस्कार, मी अभय सोनक, डिजिटल मार्केटिंग कोच आणि सक्सेस मेंटॉर. माझे आयुष्य ज्यांनी यशस्वी आणि समृद्ध केले ते स्ट्रेंजेस सिक्रेट्स अर्ल नाइटिंगेल यांनी 1956 मध्ये लिहिले व रेकॉर्ड केलेत. कुठल्याही जाती धर्माच्या प्रसाराशिवाय, कुठल्याही कंपनी वा व्यक्तीच्या ब्रँडिंगशिवाय स्वच्छ मनाने केवळ लोकांचे भले करण्याच्या उद्देशाने तयार केलेला इतका सुंदर संदेश मी माझ्या 53 वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला आणि मी अत्यंत प्रभावित झालो. गेले कित्येक महिने जवळपास 30 मिनिटाचं हे रेकॉर्डिंग मी दररोज ऐकतो आहे व त्यातील संदेश आचरणात आणतो आहे. माझ्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. माझे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध झाले आहे. तुम्ही सुद्धा हा संदेश सातत्याने ऐकलात व त्याला समजून घेऊन तुमच्या दैनंदिन जीवनात आचरणात आणलात तर तुमचे जीवन लवकरच समृद्ध होईल अशी मला 100% खात्री आहे आणि त्याच एकमेव उद्देशाने मी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे. स्ट्रेंजेस सिक्रेट्सचे मराठीत भाषांतर करण्याचे प्रथम सौभाग्य मला प्राप्त झाले याचा मला अत्यंत आनंद आहे. सुरुवातीला अर्ल यांच्या पत्नी डायना नाइटिंगेल यांनी प्रस्तावना केलेली आहे, ती लक्षपूर्वक ऐका जेणेकरून या संदेशामागचा अर्ल यांचा दृष्टिकोन तुम्हाला कळेल व त्यातून नेमका बोध घेताना सोपे होईल. डिस्क्लेमर: अर्ल नाइटिंगेल यांच्या स्ट्रेंजेस सिक्रेट्सचे मराठीत अचूक भाषांतर करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. असे असले तरीही यात अनवधानाने काही चुका झाल्या असू शकतात. मी या भाषांतराच्या पूर्णतेबद्दल, विश्वसनीयतेबद्दल आणि अचूकतेबद्दल कुठलीही हमी देत नाही. या संबंधित अर्ल नाइटिंगेल यांचा इंग्रजी भाषेतील मूळ संदेश व त्याचं रेकॉर्डिंग इंटरनेट व यूट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. या मराठी भाषांतरामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आशंका असल्यास त्याचे निरसन अर्ल नाइटिंगेल यांचा इंग्रजी भाषेतील मूळ संदेश वाचून किंवा रेकॉर्डिंग ऐकून करता येऊ शकेल. धन्यवाद. अर्ल नाइटिंगेल यांच्या स्ट्रेंजेस सिक्रेट्स या संदेशाबद्दल त्यांच्या पत्नी डायना नाइटिंगेल यांचा संदेश पुढीलप्रमाणे आहे. त्या म्हणतात, आता तुम्ही जो संदेश ऐकणार आहात तो अर्ल नाइटिंगेल यांनी 1956 मध्ये लिहिला आणि रेकॉर्ड केला. प्रत्यक्षात हा संदेश एका अशा प्रश्नाचं उत्तर आहे जे ते वयाच्या 9व्या वर्षापासूनच सतत शोधत होते. अर्ल नाइटिंगेल यांचा जन्म आर्थिक मंदीच्या काळात झाला. ते खूप गरीब असल्या कारणाने लहानपणापासूनच त्यांच्या मनात एकच प्रश्न उद्भवत असायचा की का काही लोकांचा जन्म समृद्धी आणि भरभराटीमध्ये जगण्यासाठी होतो तर इतर लोकांना त्यांच्या कुटुंबासारखेच जगण्यासाठी आयुष्यभर सतत आटापिटा करावा लागतो. ज्येष्ठ मंडळींकडून त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही म्हणून त्यांनी मिळेल ते वाचायला सुरुवात केली जेणेकरून त्यातून या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळेल. बराच काळ लोटला आणि अर्ल जेव्हा 35 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी हा संदेश लिहिला आणि रेकॉर्ड केला. एका शनिवारच्या सकाळी त्यांच्या अनुपस्थितीत सेल्समनच्या एका छोट्या ग्रुपला त्यांचा रेकॉर्डेड संदेश ऐकवला गेला. जेव्हा अर्ल परत आलेत त्यांना लक्षात आलं की त्यांच्या या संदेशाचा त्या लोकांवर इतका सकारात्मक परिणाम झाला आहे की त्या लोकांना त्यांच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी त्या रेकॉर्डिंगची कॉपी पाहिजे आहे. इतक्या मोठ्या मागणीला पूर्ण करण्यासाठी अर्ल यांनी कोलंबिया रेकॉर्डला संपर्क केला व स्वतःच्या रेकॉर्डच्या कॉपीज मागवल्यात. अर्ल यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला कारण कुठल्याही मार्केटिंग किंवा जाहिरातीशिवाय अगदी थोड्याच काळात त्या संदेशाच्या 10 लाख कॉपीज विकल्या गेल्यात. अर्ल यांना सुवर्ण रेकॉर्ड मिळाला. अर्ल यांनी त्यांच्या या संदेशाला सर्वाधिक आश्चर्यजनक रहस्य असे नाव दिले आणि हे रेकॉर्डिंग एका छोट्याशा रोपट्यासारखे होते ज्यावर एक पर्सनल डेव्हलपमेंटचा सर्वसमावेशक उद्योग प्रस्थापित झाला व वाढत गेला. अर्ल यांनी सर्वाधिक आश्चर्यजनक रहस्याचा खरा अर्थ शोधून काढला होता ज्यामुळे एखाद्याच्या जीवनातल्या उपलब्धी ठरवणे शक्य होते. ते सुद्धा त्यांच्या गरीब परिस्थितीतून वर आले आणि घरोघरी ओळखल्या जाऊ लागले. दूरदूरच्या देशात त्यांची प्रसिद्धी पसरली. त्यांचा दैनिक रेडिओ कार्यक्रम अवर चेंजिंग वर्ल्ड जगातला सगळ्यात मोठा प्रायोजिक रेडिओ कार्यक्रम ठरला ज्याला देशात विदेशात लोक ऐकायला लागलेत. मी डायना नाइटिंगेल आहे. 1989ला माझ्या पतीच्या निधनानंतर माझा सतत प्रयत्न असतो की जगाला प्रेरणा देणारे आणि रोमांचित करणारे अर्लचे वेगवेगळे संदेश नवनवीन प्रभावी पद्धतीने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले पाहिजे. आज पर्सनल डेव्हलपमेंटचा उद्योग खूप विकसित झाला आहे परंतु आजसुद्धा जगभर सर्वाधिक आश्चर्यजनक रहस्याला लोक एक असा संदेश मानतात ज्याने त्यांच्या जीवनाला सर्वाधिक प्रभावित केलं. अर्लने आयुष्याच्या 32 वर्षात सर्वाधिक आश्चर्यजनक रहस्यामध्ये बदलत्या काळानुसार बरेच सुधार केलेत. या सुधारांमुळे आणि त्यांच्याशिवाय सुद्धा
माझा हा विश्वास आहे की तुम्ही या मूळ रेकॉर्डिंगच्या ऐतिहासिक महत्त्वाचे कौतुक कराल. ऐकत असताना तुम्हाला जाणवेल की हा संदेश आजसुद्धा तितकाच बरोबर आहे, तितकाच मौल्यवान आणि तितकाच महत्त्वपूर्ण जितका की तो त्या काळी होता. तर आता मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करते की तुम्ही सगळे आरामात बसून अर्ल नाइटिंगेलच्या या मूळ रेकॉर्डिंगचे सर्वाधिक आश्चर्यजनक रहस्याचा आनंद घ्या. आता अर्ल नाइटिंगेल यांचा मूळ संदेश, द स्ट्रेंजेस्ट सिक्रेट्स. या जगातले सर्वात आश्चर्यजनक रहस्य काय आहे हे मला तुम्हाला सांगायचे आहे. एवढ्यातलीच घटना आहे की महान चिकित्सक आणि नोबेल पुरस्कार विजेता डॉक्टर अल्बर्ट स्विझर यांना लंडनमध्ये एका मुलाखतीदरम्यान एका पत्रकाराने विचारले की डॉक्टर, आज माणसासोबत काय चुकीचे होते आहे. ते महान डॉक्टर एक क्षण शांत राहिलेत आणि मग म्हणालेत, हेच की माणूस विचार करत नाहीत. आणि आज मलाही तुमच्याशी याच विषयावर बोलायचं आहे. आज आपण एका सुवर्णयुगात राहतो आहे. हे असे युग आहे ज्यासाठी मानव हजारो वर्षापासून स्वप्न पाहत होता आणि मेहनत करत होता. पण आज हा सुवर्णकाळ जेव्हा आम्हाला प्राप्त झाला आहे तर आम्ही त्याला गृहीत धरले आहे, जसे काही गिफ्ट मिळाल्यासारखे. आणि हा सुवर्णकाळ मिळवण्यासाठी झालेल्या संघर्षाला आणि मेहनतीला आपण विसरलो आहोत. पण यामुळे होतं काय माहिती आहे तुम्हाला? चला आपण अशा 100 लोकांबद्दल विचार करूया ज्यांनी वयाच्या 25व्या वर्षी स्वतःच्या करिअरची सुरुवात केली. काय वाटतं तुम्हाला, वयाच्या 65व्या वर्षी त्यांच्या करिअरचं काय होईल? 25व्या वर्षी जेव्हा त्यांनी करिअरची सुरुवात केली तेव्हा त्या सर्वांना विश्वास होता की ते यशस्वी होतील. यापैकी कुठल्याही व्यक्तीला विचारले की तुला यशस्वी व्हायचे आहे का, तर तो म्हणेल नक्कीच. आणि तुम्हाला लक्षात येईलच की त्याच्या डोळ्यात जीवनाबद्दल एक उत्सुकता, एक जिज्ञासा आहे. त्याच्या डोळ्यात एक चमक आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे डिटर्मिनेशन स्पष्टपणे दिसत आहे आणि जीवन त्या व्यक्तीसमोर एका सुंदर ॲडव्हेंचरसारखे आहे. पण हे सर्वजण जेव्हा वयाची 65 गाठतील तेव्हा काय होईल माहिती आहे? त्यांच्या वयाच्या 65व्या वर्षी त्यांच्यापैकी एक श्रीमंत झाला असेल, 4 जण फायनान्शियली इंडिपेंडंट झाले असतील पण या वयात सुद्धा कामं करत असतील, आणि बाकीचे 95 खचले असतील. आता थोडा विचार करा, 100 जणांपैकी फक्त 5च जण एक स्तर गाठू शकलेत. उर्वरित इतके जास्त फेल का ठरलेत? 25 वर्षाचे असताना त्यांच्या डोळ्यात असलेली ती चमक आणि चेहऱ्यावरचे डिटर्मिनेशन, त्याचे काय झाले? ते स्वप्न, त्या योजना, त्या आशा, त्या सर्वांचे काय झाले? माणसाला जे करायचे असतं आणि तो जे करू शकतो त्यामध्ये एवढा मोठा फरक का आहे? जर का आम्ही असे म्हणतो की फक्त 5% लोकांनीच यश प्राप्त केले तर आम्हाला यश म्हणजे काय हेही स्पष्ट करावे लागेल. आणि ही आहे यशाची डेफिनेशन. यश म्हणजे एका महान ध्येयाला स्पष्टपणे ठरवून त्या दिशेने पुढे जाणे. एक माणूस जर अगोदर ठरवलेले ध्येय प्राप्त करण्याच्या दिशेने काम करत आहे व त्याला माहिती आहे की तो कुठे जातो आहे आणि त्याला कुठे जायचे आहे तर तो माणूस यशस्वी आहे. जर तो असे करत नाहीये तर तो अयशस्वी आहे. थोडक्यात यश म्हणजे ठरवलेल्या ध्येयाला समोर ठेवून त्या दिशेने पुढे जाणे. महान वैज्ञानिक रोलो मेने एक अप्रतिम पुस्तक लिहिलेले आहे, माणसाचा स्वतःचा शोध. या पुस्तकात ते म्हणतात, आपल्या समाजात साहस आणि प्रोत्साहन या विरुद्ध काही असेल तर ते भेकडपणा नसून ती अनुरूपता आहे. आज आपल्यासमोर जे सगळ्यात मोठे आव्हान आहे ते आहे अनुरूपता, म्हणजेच कुठलाही विचार न करता गर्दीसोबत राहण्याची मनस्थिती. म्हणजेच बहुतेक लोक तेच करत आहेत जे इतर करत आहेत आणि आपण असे का करत आहोत याचा ते विचारही करत नाहीत. वयाच्या जवळपास 7व्या वर्षापासून आपण शिक्षणाला सुरुवात करतो. वयाच्या 25व्या वर्षी आपण कमवायला सुरुवात करतो. त्याबरोबरच कुटुंबाची जबाबदारी सुद्धा घेतो. पण 65 वर्षाचे झाल्यावर सुद्धा आपण हे समजू शकत नाही की फायनान्शियली आपण आत्मनिर्भर आणि निश्चिंत कसे होऊ. कारण फक्त एकच की आपण इतर लोकांचे अनुकरण करत असतो. हेच आव्हान आहे की आपण त्या चुकीच्या आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या 95% लोकांचे अनुकरण करत असतो जे यशस्वी होऊ शकले नाहीत. आता प्रश्न असा आहे की लोक एवढ्या मोठ्या संख्येने इतरांचे अनुकरण का करतात? याचे उत्तर त्यांच्याजवळ सुद्धा नाही. या लोकांना असे वाटते की परिस्थितीने त्यांचे जीवन एका साच्यात घातले आहे. असे लोक एक्सटर्नल फॅक्टर्सने प्रभावित होणारे लोक असतात. एकदा काम करणाऱ्या फार मोठ्या संख्येच्या लोकांवर एक सर्वे केला गेला. त्यांना हे प्रश्न विचारले गेलेत की तुम्ही कामं का करता, सकाळी का उठता? 20 पैकी 19 लोकांजवळ यापैकी कुठलेच उत्तर नव्हते. त्यांना विचारलं तर ते म्हणतील सगळेच लोक सकाळी उठून कामावर निघून जातात आणि म्हणूनच ते सुद्धा तसेच करत आहेत.
आता आपण यशाच्या डेफिनेशनवर येऊ. यशस्वी कोण होतं? फक्त तीच व्यक्ती जी आपले ध्येय ठरवून त्या दिशेने पुढे जाते. अशी व्यक्ती म्हणते की मला जीवनात अमुक बनायचे आहे आणि त्या दिशेने कामाला सुरुवात करते. मी तुम्हाला सांगतो यशस्वी लोक कोण आहेत. ती स्कूल टीचर यशस्वी आहे जी मुलांना याकरता शिकवते आहे कारण तिला हेच काम करायचे होते. ती महिला आपल्या जीवनात यशस्वी आहे जी एक पत्नी आणि आई आहे कारण तिला पत्नी आणि आईच व्हायचे होते आणि ती आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडते आहे. तो कोपऱ्यावरचा पेट्रोल पंप चालवणारा माणूससुद्धा यशस्वी आहे कारण त्याने हेच काम करायचे ठरवले होते. तो सेल्समन यशस्वी आहे ज्याला एक टॉपचा सेल्समन व्हायचे होते आणि त्याच उद्देशाने तो व्यवसाय करतो आहे. ती प्रत्येक व्यक्ती सफल आहे जी सुरुवातीपासूनच स्वतःचे ठरवलेले काम विचारपूर्वक करते आहे कारण हे तेच काम आहे जे त्या व्यक्तीने पूर्ण विचारांती करण्याचे ठरवले होते. पण 20 पैकी फक्त एकच व्यक्ती असे करू शकते आणि इतर कुणाशीही कुठल्याही प्रकारची प्रतिस्पर्धा करण्याऐवजी आपल्याला जे पाहिजे ते आपण क्रिएट करायचे असते. जवळपास 20 वर्षापासून मी त्या चावीचा शोध घेतो आहे ज्यामुळे माणसाला सुरुवातीपासूनच त्याचे भविष्य त्याच्या मनासारखे ठरवता येईल. अशी चावी कुठे आहे का? मला सांगा अशी चावी जी वापरल्याने भविष्याबद्दल सगळे काही ठरवता येऊ शकेल आणि आपण अगोदरच त्याबद्दलची भविष्यवाणी करू शकू. आहे का अशी चावी जी माणसाला त्याच्या यशस्वी होण्याबद्दलची गॅरंटी देऊ शकेल? जर माणसाला अशी चावी मिळाली आणि ती त्याला वापरता आली तर किती छान होईल. मी सांगू, अशी चावी आहे आणि मी ती मिळवली सुद्धा आहे. तुम्हाला कधी आश्चर्य वाटलं नाही का की जगात एवढे सगळे लोक खूप मेहनत आणि प्रामाणिकपणे कामं करतात पण त्यांना त्यांच्या आयुष्यात म्हणावे तसे यश प्राप्त होत नाही, तर दुसरीकडे काही लोकांना मेहनत न करताच खूप यश मिळते. म्हणजेच त्याच्याजवळ काहीतरी जादू आहे. लोक म्हणतात की ती व्यक्ती अशी आहे की ती ज्या गोष्टीला हात लावते त्या गोष्टीचे सोने होते. तुम्हाला लक्षात आले का, एखादी व्यक्ती जी आयुष्यात यशस्वी झाली आहे ती नेहमीच यशाच्या दिशेने प्रयत्नशील असते आणि दुसरीकडे एक अयशस्वी व्यक्ती नेहमी अपयशाच्या दिशेने जाण्यासाठीच प्रयत्नशील असते. असे फक्त ध्येयामुळे होते. आपल्यापैकी काही जणांकडे ध्येय असतात व ते त्याच दिशेने काम करतात. या उलट काही लोकांजवळ कुठलंही पुरेसं ध्येय नसते. ध्येय बाळगणारे व्यक्ती सफल होतात कारण त्यांना माहिती असते की त्यांना कुठल्या दिशेने पुढे जायचे आहे. आता एका अशा जहाजाबद्दल विचार करा जे पोर्टवरून निघणारच आहे. यात्रेची पूर्ण योजना आणि नकाशा सोबत घेऊन जहाजाचे कॅप्टन आणि चालक ग्रुपच्या सदस्यांना हे व्यवस्थित माहिती आहे की त्यांना कुठे जायचे आहे आणि किती वेळ लागणार आहे. या जहाजासमोर एक स्पष्ट ध्येय आहे. स्पष्ट ध्येय आणि स्पष्ट मॅप ठेवणारे जहाज त्याच्या 10,000 ट्रिप्सपैकी 9,999 वेळा त्याच ध्येयावर पोहोचेल ज्यासाठी ते निघाले होते, म्हणजेच 100% ध्येयावर. अशाच प्रकारे दुसऱ्या एका जहाजाचे उदाहरण घेऊया. फरक फक्त एवढाच आहे की या जहाजावर कुणी कॅप्टन किंवा कुठलाही चालक सदस्य नाही. या जहाजासमोर कुठलेच ध्येय नाही आणि कसलाच उद्देश नाही. फक्त इंजिन स्टार्ट करून त्या जहाजाला सोडल्या जाते. मला वाटतं की माझ्या मताशी तुम्ही सुद्धा सहमत असाल की पोर्टवरून एकदा हे जहाज निघाल्यानंतर एकतर बुडेल किंवा वादळात सापडेल किंवा कुठल्या तरी निर्मनुष्य आयलंडवर जाऊन थांबेल. हे जहाज कुठे पोहोचूच शकणार नाही कारण या जहाजासमोर कुठलेही ध्येय नाही ना कुठले मार्गदर्शक. अगदी हीच गोष्ट मनुष्याला सुद्धा लागू होते. एका सेल्समनचेच उदाहरण घ्या. आज जगात हुशार सेल्समनच्या व्यवसायापेक्षा चांगल्या यशाची अपेक्षा दुसऱ्या कुठल्याच व्यवसायामध्ये नाही. जर आपले ध्येय स्पष्ट आहे आणि आपल्या कामात आपण हुशार आहोत तर सेलिंग प्रोफेशन म्हणजेच विक्रीचा व्यवसाय जगातला सगळ्यात जास्त मिळकत देणारा व्यवसाय आहे. आज प्रत्येक कंपनीला हुशार सेल्समनची गरज आहे आणि त्यासाठी त्या कंपन्या भरपूर पगार द्यायला तयार आहेत. असे सेल्समन करिअरमध्ये भरपूर प्रगती करण्याची शक्यता आहे. पण आपल्याला असे किती कुशल लोक मिळतात? कुणीतरी म्हटलेच आहे की आज मानवजातीचे संपूर्ण लक्ष सक्षम लोकांना फायदा घेण्यापासून रोखण्यात नाही तर कमजोर लोकांचे नुकसान वाचवण्याकडे आहे. आज अर्थव्यवस्थेची तुलना एक कॉन्वॉय म्हणजेच एका जथ्याशी होऊ शकते. जथ्था अशाच वेगाने पुढे जातो जेणेकरून त्यातील सगळ्यात हळू चालणारी तुकडीसुद्धा त्या जथ्याशी बरोबरी करू शकेल. त्याचप्रमाणे आज पूर्ण अर्थव्यवस्था आपल्या सर्वात कमजोर श्रेणीला सेफगार्ड करण्यासाठी हळूवार चालत आहे. म्हणूनच आज उपजीविकेसाठी कमावणे फार सोपे झाले आहे. आज उपजीविकेसाठी किंवा कुटुंब चालवण्यासाठी एखाद्या खास बुद्धीची किंवा प्रतिभेची सुद्धा गरज लागत नाही.
सहसा मनुष्य प्राणी उपजीविकेसाठी याच सुरक्षेच्या शोधात असतो आणि ही तथाकथित सुरक्षा आपल्याला उपलब्ध सुद्धा आहे. पण हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे की सीमारेषेपेक्षा किती उंच ध्येय आपण आपल्यासाठी ठरवू इच्छितो. चला, आपण आता जगातल्या सर्वात आश्चर्यजनक रहस्याकडे, म्हणजेच जी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो त्या गोष्टीकडे वळू. जीवनात स्पष्ट ध्येय असणारे लोक का यशस्वी होतात आणि ध्येयविहीन लोक का अयशस्वी होतात? चला, मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगतो, त्या तुम्ही समजून घेतल्यात तर तुमच्या जीवनात खूप लवकर बदल घडेल. जे काही मी तुम्हाला सांगतो आहे ते जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर तुमचे जीवन आज जसे आहे तसे राहणार नाही. तुम्हाला बऱ्याच वर्षापासून पाहिजे असलेले सौभाग्य तुम्हाला अचानक मिळेल. तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते सगळं तुमच्यापुढे साकार होईल आणि तुम्ही त्या सगळ्या चिंता, समस्या आणि परिस्थितीतून मुक्त व्हाल ज्यांनी तुम्हाला काही वर्षापासून जखडून ठेवलेले आहे. शंका आणि भय भूतकाळातल्या गोष्टी होतील. यश आणि अपयशाची चावी काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडते. मी पुन्हा सांगतो, आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडते. संपूर्ण इतिहासात जे महान बुद्धिमान लोक आहेत, मग ते शिक्षक असो, तत्त्वज्ञानी असो किंवा पैगंबर असो, त्यांच्या विचारात बऱ्याच मुद्द्यांबद्दल मतभेद असतील, पण या एका मुद्द्यावर मात्र त्यांची संपूर्ण सहमती आहे. महान रोम सम्राट मार्कस एरिलिस म्हणतात, माणसाचे विचार जसे असतात तसेच त्याचे जीवन घडते. बेंजामिन डिझरायल याबद्दल म्हणाले की माणसाची इच्छा असेल व त्याने संयम ठेवला तर प्रत्येक गोष्ट त्याला मिळू शकते. खूप सखोल विचार केल्यावर मी या निर्णयापर्यंत पोहोचलो आहे की एक निश्चित ध्येय असणारा मनुष्य कुठल्याही परिस्थितीत आपल्या ध्येयाला पूर्ण करतो आणि जर त्याची मजबूत इच्छाशक्ती असेल तर त्याच्या मार्गात कुठलीच अडचण टिकत नाही. रॉल्फ वॉल्डो इमर्सन यांचे म्हणणे आहे की एक माणूस तसाच बनतो जसा तो पूर्ण दिवसभर विचार करतो. विलियम जेम्स म्हणतात, माझ्या पिढीचा सगळ्यात मोठा शोध हाच आहे की माणसाने आपला विचारांचा दृष्टिकोन बदलल्यास तो स्वतःचे जीवनसुद्धा बदलू शकतो. पुढे ते असंही म्हणतात की आवश्यकता फक्त या गोष्टीची आहे की आपण आपल्या जीवनात आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टींना त्या वास्तविक जीवनात जणू घडतच आहेत असा विचार केला पाहिजे. हळूहळू या विचारांचा जीवनाशी असा संपर्क होईल की जीवनात पाहिजे असलेल्या गोष्टी वस्तुस्थितीमध्ये येऊन प्रत्यक्षात आपल्या विचारांशी, आपल्या सवयींशी व आपल्या भावनांशी अशा प्रकारे मिसळतात की आपला विश्वास साकार होतो. विलियम जेम्सने असंही म्हटले आहे की तुम्ही एखाद्या विशेष परिणामाबद्दल खूप विचार करता आहात तर निश्चितपणे ते परिणाम तुम्ही प्राप्त करू शकता. जर तुमची श्रीमंत होण्याची इच्छा असेल तर तुम्ही निश्चितपणे श्रीमंत व्हाल. जर तुम्हाला विद्वान होण्याची इच्छा असेल तर तुम्ही विद्वान व्हाल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला भला माणूस व्हायचा असेल तर तुम्ही भला माणूस व्हाल. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की आपल्या वस्तुविशेष आणि ध्येयासाठी वास्तविक इच्छाशक्ती विकसित करायची आहे आणि त्या दरम्यान ते एकच ध्येय तुमच्या समोर असले पाहिजे. एकाच वेळी शेकडो वेगवेगळ्या गोष्टींवर तुमचे ध्यान भटकते आहे असे व्हायला नको. तुम्हाला बायबलचं ते कथन माहिती असेल की जो विश्वास करतो त्याच्यासाठी सगळे काही शक्य आहे. डॉक्टर नॉर्मन विन्सेंट पीलने म्हटलं आहे की सृष्टीच्या सर्वात महान नियमामध्ये हे एक आहे, जर का तुमचे विचार नकारात्मक असतील तर नकारात्मक परिणामच तुमच्या समोर येतील आणि जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर तुम्ही जे करणार आहात त्याचा परिणामसुद्धा सकारात्मकच असेल. ही एक साधी वास्तविकता आहे जी समृद्धी आणि यशाच्या आश्चर्यजनक नियमाचा आधार आहे. फक्त 4च शब्दात सांगायचे झाले तर विश्वास करा आणि यशस्वी व्हा. विलियम शेक्सपियरनी असे म्हटले आहे की आमच्या शंका इतक्या विश्वासघातकी असतात की आपण एखादा प्रयत्न करण्याचा नुसता विचार जरी केला तरी त्या आपल्याला भयभीत करतात आणि आपण त्या सगळ्या घडामोडींवर पराजित होतो जिथे आपण जिंकू शकलो असतो. जॉर्ज बर्नाशॉ म्हणतात की लोक त्यांच्या परिस्थितीसाठी नेहमी सर्कमस्टान्सेसला दोष देतात, पण माझा सर्कमस्टान्सेसवर विश्वास नाही. या जगात यश प्राप्त करणारे ते लोक आहेत ज्यांनी कामाची सुरुवात केली आणि स्वतःच्या मनासारखे सर्कमस्टान्सेस स्वतः तयार केले. ही वास्तविकता किती सुखद आहे, हो ना? आणि ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांनी यश प्राप्त केले आहे. आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडते. म्हणूनच आपण एखादा ठोस आणि अर्थपूर्ण ध्येयाचा विचार केला तर आपण ते नक्कीच प्राप्तसुद्धा करू शकतो. दुसरीकडे ती व्यक्ती जिच्यापुढे कुठलेही ध्येय नाही, तिला कुठे जायचे माहिती नाही आणि याच कारणामुळे ती संशय, भय, चिंता आणि त्रासाने घेरला गेली आहे, ती व्यक्ती तशीच होईल जशी ती विचार करते आहे. आणि जर का ती व्यक्ती कुठल्याही गोष्टीचा विचार करत नसेल तर त्या व्यक्तीचे काहीही होऊ शकणार नाही.
या आता आपण समजून घेऊ की हे सर्व कसं काम करतं, का आपण तसेच घडतो जसं आपण विचार करतो. मी तुम्हाला सांगतो की हे सगळं का आणि कसं होतं. कल्पना करा की शेतकऱ्याजवळ थोडी जमीन आहे. जमीन खूप चांगली आणि सुपीक आहे. जमिनीत काय पेरायला पाहिजे हा निर्णय पूर्णपणे त्या शेतकऱ्याचा आहे. त्याला जे पेरायचं आहे ते तो पेरू शकतो. जमिनीला यात काहीही स्वारस्य नाही. हे लक्षात घ्या की माणसाचं मन सुद्धा जमिनीसारखेच आहे. खरे तर आम्ही मानवी मनाच्या तुलनेत जमिनीचे उदाहरण देतो आहे. जमिनीप्रमाणेच आपल्या मनाला सुद्धा या गोष्टीत काहीही स्वारस्य नाही की आपण याच्यात कुठले विचार पेरत आहोत. फक्त जे पेरलं जाईल त्याचेच पीक ते आपल्याला परत देईल. सकारात्मक आणि नकारात्मक विचारांच्या बाबतीत हीच वास्तविकता लागू होते. जर आपण सकारात्मक विचार पेरलेत तर यशाचेच पीक मिळेल आणि नकारात्मक पेरणी केली तर अपयशच हाती येईल. कल्पना करा की शेतकऱ्याच्या हातात 2 प्रकारचे बियाणे आहेत. एक कुठल्या तरी धान्याचे आणि दुसरे कुठले तरी विषारी झाडाचे. शेतकरी जमिनीत 2 ठिकाणी 2 बियाणे पेरतो. तो त्या ठिकाणी पाणी देतो आणि त्यांची देखरेख करतो. आता जमीन त्या ठिकाणी जे काही पेरले गेले आहे तेच परत देते, म्हणजेच पीक देते. दोन्ही झाडे उगवतात, एक धान्याचे आणि दुसरे विषारी. बायबलमध्ये म्हटलेच आहे की आपण जसे पेरतो तसे कापतो. यू रीप ॲज यू सो. लक्षात ठेवा, जमिनीला सुद्धा या गोष्टीत काहीही स्वारस्य नाही की ती तुम्हाला धान्य देते आहे की विष. आता मानवी मन तर जमिनीपेक्षा खूप जास्त विश्वासू आहे, खूप जास्त सुपीक आहे आणि खूप जास्त चमत्कारी आहे. पण हे जमिनीच्या सिद्धांतावरच काम करते. हे सुद्धा या गोष्टीची चिंता करत नाही की आपण यात काय पेरतो आहे. फक्त जे काही पेरलं जाईल ते त्यालाच परत करते. मग ते यश असो की अपयश असो, एक निश्चित ध्येय असो किंवा कन्फ्युजन, गैरसमज असो, भय असो किंवा चिंता असो, काहीही असो, जे काही आपण यात टाकू तेच आपल्याला ते परत करेल. तुम्हाला माहिती आहे की मानवी मन आज या धर्तीवर एकच असा महाभाग आहे ज्याचे आजपर्यंत अन्वेषण झालेले नाही. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा सुखसमृद्धी यात भरलेल्या आहेत. यात जर आपण सकारात्मक विचार टाकलेत तर ते आपल्याला भरपूर यश आणि समृद्धी परत देईल. तुम्ही असे म्हणू शकता की जर का हे खरे आहे तर लोक आपल्या मनाचा जास्त वापर का करत नाहीत? लोकांजवळ याचेही उत्तर आहे. आपलं मन एका प्रगत रूपात आपल्याला जन्मापासूनच मिळालेलं आहे, निःशुल्क आणि मोफत. आणि ज्या गोष्टी आपल्याला मोफत मिळतात त्यांना आपण फार कमी महत्त्व देतो त्या गोष्टींना ज्या पैशाने मिळतात. वस्तुस्थिती उलट आहे. वास्तविकपणे आज ज्या काही गोष्टी आपल्या जीवनात महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला निःशुल्क उपलब्ध आहेत. आपले मन, आपला आत्मा, आपले शरीर, आपल्या आशा, आपले स्वप्न, आपल्या आकांक्षा, आपली बुद्धी, कुटुंब, मुलं आणि मित्रांचे प्रेम, इतकेच काय तर नैसर्गिक भेट, हवा, ऊन आणि पाऊससुद्धा, या सगळ्या अनमोल गोष्टी आपल्याला निःशुल्क मिळाल्या आहेत. आणि ज्या गोष्टींसाठी आपण पैसे मोजतो त्या यांच्या तुलनेत फार हलक्या आहेत, स्तरहीन आणि त्यांना कुठल्याही गोष्टीने बदलता येऊ शकते. पण निसर्गाकडून मिळत असलेल्या गोष्टी कधी बदलल्या जाऊ शकत नाहीत. आणि दुसरी गोष्ट की मानवी मनाच्या शक्तीचा पुरेसा उपयोग झालेला नाही. मन एवढे शक्तिशाली आहे की त्याला जे कुठले काम आपण देऊ ते करू शकते. पण सहसा आपण मोठ्या आणि महत्त्वाच्या कामाऐवजी लहान सहान कामासाठीच त्याचा उपयोग करतो. बऱ्याच विश्वविद्यालयांनी हे सिद्ध केले आहे की आपल्यापैकी बहुसंख्य लोक आपल्या क्षमतेच्या फक्त 10%च वापर करतात. आपली उर्वरित क्षमता वापरल्या जात नाही. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. तुमच्या ध्येयाचे तुमच्या मनरूपी जमिनीत पेरणी करा. हा तुमच्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तुम्ही एक खूप यशस्वी सेल्समन होऊ इच्छिता, कंपनीच्या कुशल आणि सक्रिय कर्मचाऱ्याच्या रूपात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ इच्छिता. तुम्हाला फक्त हेच करायचे आहे की या ध्येयरूपी बीजाचे रोपण तुमच्या मनात करायचे आहे. मनापासून एकाग्र होऊन याची काळजी घ्या. ध्येयाच्या दिशेने पुढे जा, कार्यशील राहा आणि एक दिवस तुमचे स्वप्न वस्तुस्थितीमध्ये बदलेल. असे होईलच, कारण याशिवाय दुसरा मार्गच नाही. लक्षात घ्या, हे निसर्गाच्या इतर नियमांप्रमाणेच आहे. जसे सर आयझॅक न्यूटन यांचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे की जर तुम्ही एखाद्या इमारतीवरून उडी मारलीत तर तुम्ही खाली येणार, वर जाऊ शकणार नाहीत. निसर्गाचे सगळे नियम नेहमी बरोबर असतात आणि नेहमी काम करतात. तुम्ही सुद्धा अगदी सकारात्मक दिशेने तुमच्या ध्येयाबद्दल विचार करा. नेहमी उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा की तुम्ही तुमचे ध्येय प्राप्त केले आहे. ध्येय गाठल्यावर जी कामे तुम्हाला करायची आहेत त्या कामांचा विचार करा आणि स्वतः ते करत आहात असे ध्यानात आणा.
आज आपल्या युगाला औषधांचे युग किंवा अल्सर व नर्वस ब्रेकडाऊनचे युग असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. आज चिकित्सा विज्ञानाने स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य मिळवण्याच्या दिशेने इतके यश मिळवलेले आहे, पण असे असूनही लोक समस्यांशी दोन हात करताना तणावग्रस्त होतात आणि स्वतःला अल्पकाळातल्या मृत्यूकडे ढकलतात. असे होण्याचे कारण की ते महान नैसर्गिक नियमाला आपलेसे करणं शिकले नाहीत, जे आपल्याकरता एक अत्यंत प्रभावी आणि लाभदायी आहे. आपल्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या पद्धतीमध्ये चमत्कार आहे. वास्तविक पाहता प्रत्येक व्यक्ती त्याच्या सर्व विचारांचेच फलस्वरूप असतो. त्याला ते स्वीकृत असो किंवा नसो, पण आज तो जिथे आहे, ज्या स्थितीत आहे, ते त्याच्या विचारांचाच परिणाम आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला भविष्यात सुद्धा आपल्या आजच्या विचारांचंच फळ मिळणार आहे. म्हणजेच आज, उद्या किंवा पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या वर्षात आपल्या विचारांची जी दिशा असेल त्यातूनच आपले भविष्य आणि आपले जीवन ठरवले जाईल. तुमचे मनच तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्व आणि जीवनाची दिशा ठरवतात. मला आठवतं एकदा मी कुठेतरी जात होतो आणि रस्त्याच्या कडेला एक फार मोठे मशीन भयान आवाज करीत काम करीत होते. मशीन एका खेपेत जवळपास 20 टन माती उचलत होती आणि एक लहानसा माणूस स्टीअरिंग व्हील हातात घेऊन त्या मशीनला नियंत्रित करत होता. मला अचानक वाटलं की या मशीनची तुलना मानवी मनाशी होऊ शकते आणि त्या विशाल ऊर्जेचे सोर्स या मनरूपी मशीनचे नियंत्रण आपल्या स्वतःच्या हातात आहेत. आता तुम्ही हातावर हात ठेवून बसणार की या सामर्थ्यवान मशीनला त्याच्या भरोशावर सोडून कुठल्याच्या खड्ड्यात जाऊ देणार, की तुम्ही दोन्ही हात त्याच्या स्टीअरिंग व्हीलवर मजबूतीने पकडून त्याची ताकद विशेष ध्येयासाठी लावणार आहात? हे दोन्ही पर्याय तुमच्या जवळ आहेत, कारण तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसले आहात आणि मशीनचे नियंत्रण तुमच्या हातात आहे. आता पाहिलात ना तुम्ही, आपल्याला यशस्वी करणारा मंत्रसुद्धा एखाद्या दुधारी तलवारीसारखा आहे. आपल्याला आपल्या विचारावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. विचारांचा हा नियम एकीकडे माणसाला यश, सुख आणि समृद्धीकडे घेऊन जातो. त्याला जीवनात तो सगळा आनंद देतो ज्याचे त्याने स्वतःसाठी व कुटुंबासाठी स्वप्न पाहिले होते. दुसरीकडे हाच नियम त्याला गटरमध्ये सुद्धा ढकलू शकतो. सगळं काही यावर अवलंबून आहे की मनुष्य कशा पद्धतीने या नियमाचा वापर करतो. हेच आहे जगातलं सर्वात आश्चर्यकारक रहस्य. आता प्रश्न असा आहे की मी याला आश्चर्यकारक का म्हणू आणि रहस्यसुद्धा का म्हणू? वास्तविक पाहता हे रहस्य तर अजिबात नाही. फार पूर्वी कुणी बुद्धिमान व्यक्तीने या नैसर्गिक नियमाची खरी बाजू प्रमाणित केली होती आणि नंतर पूर्ण बायबलमध्ये याचा वेळोवेळी उल्लेख आढळतो. परंतु खूप कमी लोकांनी याला समजून आणि शिकून घेतले. हेच कारण आहे की हे लोकांसाठी आश्चर्यकारक आहे आणि याच कारणासाठी हे रहस्यच राहिले. मला वाटतं की तुम्ही तुमच्या शहराच्या गल्लीत जाऊन आणि एक एक करून प्रत्येक व्यक्तीला विचारले की यशाचे रहस्य काय आहे, तर महिन्याभराच्या प्रयत्नानंतर अशी एकसुद्धा व्यक्ती तुम्हाला आढळणार नाही जी तुम्हाला हे सांगू शकेल. आज आपण जे काही जाणून घेतले आहे ते समजून घेऊन जर आपल्या जीवनात प्रत्यक्षात अंमलात आणू शकलो तर ते आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. हे फक्त आपल्यासाठीच नाही तर आपल्याशी संबंधित आणि आपल्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वपूर्ण आहे. जीवन हे रसहीन आणि कंटाळवाणे नाही, तर ते एक रोमांचक ॲडव्हेंचरसारखे असले पाहिजे. माणसाला स्वतःचे जीवन आनंदाने भरभरून जगायला पाहिजे. त्याने सकाळी उठल्यानंतर आनंदी असायला पाहिजे. त्याने स्वतःच्या आवडीचा व्यवसाय केला पाहिजे, कारण तो त्या व्यवसायाला चांगल्या पद्धतीने करू शकतो. एकदा मी एका दैनिकाच्या संपादकांचे व्याख्यान ऐकले. त्यांनी समारोप करताना जे म्हटले ते मी कधीच विसरू शकत नाही. ते म्हणाले होते की माझ्या व्यवसायात मला बऱ्याच गोष्टी कळल्या. एकतर हे की लोक मुळात चांगले असतात आणि हे सुद्धा की आपण कुठून तरी आलो आहोत आणि आपल्याला कुठेतरी जायचं आहे. म्हणूनच या सृष्टीतला हा मधला वेळ आपल्याला एका रोमांचक ॲडव्हेंचर्स असल्यासारखा घालवायचा आहे. त्या सृष्टी तयार करणाऱ्याने अमुक एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कुठली एखादी शिडी तयार केलेली नाही, परंतु त्या महान शिक्षकाने, त्या सृष्टी तयार करणाऱ्याने वेळोवेळी या गोष्टीची परिचिती दिली आहे की तुम्ही जो विचार कराल तो विचार तुमच्या समोर सत्य होऊन अवतार घेईल. मी तुम्हाला आता एका परीक्षेची संधी देऊ इच्छितो. ही परीक्षा 30 दिवसांची असेल. जर तुम्ही चांगली परीक्षा दिलीत तर ही परीक्षा तुमच्या जीवनाला सगळ्यात चांगली कलाटणी देईल. 17व्या शतकात परत येऊया, जेव्हा महान वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्याला भौतिकशास्त्राचे काही नियम सांगितलेत, जे मानवावर सुद्धा तेवढ्याच प्रखरतेने लागू होतात जेवढे निसर्गाच्या इतर गोष्टींवर. या नियमांमध्ये एक नियम असा आहे की प्रत्येक क्रियेची तेवढीच समान व प्रतिकूल प्रतिक्रिया होत असते.
हा नियम आपल्यावर लागू करायचा असेल तर त्याचा अर्थ असा होईल की किंमत मोजल्याशिवाय आपण काहीही मिळवू शकत नाही. 30 दिवसांच्या तुमच्या प्रयत्नांचा निकाल अगदी त्याच प्रमाणात असेल ज्या प्रमाणात तुम्ही प्रयत्न केले असतील. उदाहरणार्थ, एक डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला बरेच वर्ष मेहनत घ्यावी लागेल आणि अभ्यास करण्याची किंमत मोजावी लागेल. त्याचप्रमाणे इतरांना समजावण्यात व सहमत करण्यात किंवा विक्रीच्या व्यवसायात सुद्धा आपले यश या गोष्टींवर अवलंबून असेल की वस्तूंना विकण्याची किंवा ते कन्सेप्ट्स इतरांपर्यंत पोहोचवण्याची किंवा स्वीकृत करण्याची आपली क्षमता किती आहे. परंतु इतरांना चांगले जीवन प्राप्त करण्याची पद्धत समजवण्यात आपले यश या गोष्टीवर अवलंबून आहे की आपण आपल्या प्रयत्नांमध्ये किती किंमत मोजतो आहे आणि ही किंमत देण्याची आपली तयारीसुद्धा असली पाहिजे. आता प्रश्न असा आहे की ही किंमत काय आहे. यात बऱ्याच गोष्टी आहेत. पहिली ही की आपल्याला बौद्धिक आणि भावनात्मक दृष्ट्या हे समजून घ्यायला पाहिजे की आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडते. म्हणून आपल्या जीवनाला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला आपले विचार नियंत्रित करावे लागतील. म्हणजेच आपल्याला हे स्पष्टपणे समजून घ्यावं लागेल की आपण जे पेरणार आहोत तेच कापणार आहोत. दुसरी गोष्ट, आपल्याला आपल्या मनातून सगळ्या अडीअडचणींना आणि बेड्यांना काढून फेकावं लागेल आणि हा विचार करून कामाला पुढे न्यावं लागेल की हेच काम आपल्यासाठी दैवी रूपाने निश्चित झालेले आहे. थोडक्यात हे समजून घ्यावं लागेल की सर्व मर्यादा आपण स्वतः तयार केलेल्या आहेत आणि आपल्यापुढे आपल्या कल्पनाशक्तीपेक्षाही मोठ्या संधी उपलब्ध आहेत. म्हणजेच आपल्याला आपले सर्व मर्यादित विचार किंवा समज, गैरसमज इत्यादीच्या पुढचा विचार करायचा आहे. तिसरी गोष्ट, आपल्या समस्येवर सकारात्मक विचार करण्यासाठी स्वतःला प्रेरित करण्यासाठी संपूर्ण क्षमता व हिमतीचा उपयोग करावा लागेल आणि त्याचबरोबर स्वतःसाठी एक स्पष्ट ध्येय निश्चित करण्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या क्षमता व हिमतीचा वापर करावा लागेल. तुमच्या मनाला तुमच्या ध्येयाबद्दल सगळ्या संभाव्य बाजूने विचार करण्याची संधी द्यावी लागेल. तुमच्या कल्पनाशक्तीला खुले सोडावे लागेल, म्हणजेच ते सर्व संभाव्य उपायांची पारख करू शकेल. तुमच्या ध्येयप्राप्तीच्या मार्गावर कधी कुठली एखादी परिस्थिती तुम्हाला हरवू शकते हे नाकारावे लागेल. जेव्हा ध्येयाकडे नेणारा मार्ग तुम्हाला स्पष्ट दिसेल त्यावेळेस तत्परतेने निर्णय घेऊन कामे करावे लागतील आणि स्वतःला हे सांगत राहावे लागेल की तुम्ही तुमच्या उपलब्धीच्या अगदी मधोमध उभे आहात. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमची जी काही मिळकत असेल त्यातील 10% निश्चितपणे वाचवा. हे नेहमी लक्षात ठेवा की तुमचा जो काही व्यवसाय आहे, जर तुम्ही किंमत मोजायला तयार आहात तर त्यात बऱ्याच शक्यता आहेत. आता एक आश्चर्यकारक जीवन प्राप्त करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला ज्या महत्त्वाच्या गोष्टींची किंमत मोजायची आहे त्याची उजळणी करू. आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडते यावर आपला विश्वास ठेवा. कल्पना या शब्दाचे महत्त्व समजून आणि आपल्या मनाला उंच भरारी घेऊ द्या. साहस, दररोज आपल्या ध्येयावर एकाग्रचित्त व्हा. जी काही मिळकत असेल त्यातील 10% वाचवा. त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा की जोपर्यंत आपण कुठलाही विचार अंमलात आणत नाही तोपर्यंत आपले विचार व्यर्थ आहेत. आता मी 30 दिवसाच्या परीक्षणाला समजवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या मनात हे स्पष्ट असू द्या की या परीक्षेत तुम्ही काहीही गमावणार नाहीत. उलट हे शक्य आहे की तुम्ही सर्व काही मिळवू शकता. 2 गोष्टी आपल्या सगळ्यांवर लागू होतात. 1, आपल्या प्रत्येकाला काहीतरी हवे आहे आणि 2, आपल्यापैकी प्रत्येकाला कशाची तरी भीती वाटत असते. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींपैकी कुठली गोष्ट तुम्हाला सर्वप्रथम पाहिजे हे तुम्ही एका कार्डवर लिहावे असे मला वाटते. कदाचित ते रुपये पैसे असू शकतील, तुम्हाला तुमचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल किंवा तुम्हाला विशिष्ट प्रमाणात पैसे कमवायचे असतील. कदाचित तुम्हाला एक छान घर पाहिजे असेल किंवा तुमच्या व्यवसायात यश मिळवायचे असेल किंवा जीवनात एक विशिष्ट उंची गाठायची इच्छा असेल किंवा मग कुटुंबामध्ये चांगला ताळमेळ किंवा ऐक्य असावे अशी इच्छा असेल. आपल्या प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची इच्छा नक्कीच असते. तुम्ही तुमच्या कार्डवर स्पष्टपणे लिहा की तुमची इच्छा काय आहे आणि हेच तुमचे एकमात्र ध्येय आहे हे निश्चित ठरवा. तुम्ही तुमचे कार्ड कुणालाही दाखवू नका आणि ते तुमच्या जवळच ठेवा, म्हणजे तुम्ही तुमच्या कार्डाला दिवसभरातून हवे तेव्हा बघू शकता. कार्डावर लिहिलेल्या ध्येयाचा रोज सकाळी उठल्यावर प्रफुल्लित आणि शांत चित्ताने विचार करा. दिवसभरातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या कार्डला बघा आणि रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा बघा. कार्ड बघताना हे नेहमी लक्षात ठेवा की आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडते. आणि आता तुम्ही तुमच्या ध्येयाचा विचार करत असल्यामुळे तुमच्या ध्येयाला तुम्ही लवकरच प्राप्त करणार आहात हे समजून घ्या. वास्तविक पाहता जेव्हा तुम्ही तुमची इच्छा कार्डावर लिहिली आणि त्याबद्दल विचार करायला सुरुवात केली त्याच क्षणापासून ते ध्येय तुमचे झाले. जेव्हा तुम्ही कामानिमित्त बाहेर पडता तेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या विपुलतेकडे बघा. या विपुलतेवर तुमचाही तेवढाच हक्क आहे जेवढा इतरांचा.
जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही प्रयत्न केलेत तर ही विपुलता तुमची होऊ शकते. आता आपण थोड्या कठीण भागाकडे वळूया. कठीण अशासाठी की याकरता तुम्हाला काही नवीन सवयी विकसित कराव्या लागतील आणि नवीन सवयी लावून घेणे सहज शक्य नसते. पण एकदा का नवीन सवयी लागल्यात तर आयुष्यभर त्या तुमच्या सोबत असतात. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते त्याबद्दल विचार करणे बंद करा. जेव्हा भयानक किंवा नकारात्मक विचार तुमच्या मनात येतात त्या जागी स्वतःच्या सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण ध्येयाचा विचार व त्याची सजीव कल्पना तुमच्या मनात आणा. हे सगळे करत असताना असेही होईल की तुम्हाला वाटेल की हे सगळे सोडून द्यायला पाहिजे, कारण माणसासाठी सकारात्मक विचार करण्यापेक्षा नकारात्मक विचार करणे जास्त सोपे असते. आणि हेच एक कारण आहे की फक्त 5% लोक यशस्वी होतात. तुमचा प्रयत्न असला पाहिजे की तुम्हाला या 5%मध्ये तुमची जागा निर्माण करायची आहे. या 30 दिवसात तुमच्या मनाचं नियंत्रण पूर्णपणे तुमच्या हातात असलं पाहिजे. या दरम्यान तुमच्या मनात तोच विचार आला पाहिजे ज्याची परवानगी तुम्ही द्याल. 30 दिवसांच्या परीक्षणादरम्यान रोज तुम्हाला जेवढे काम करायचे असते त्यापेक्षा जास्त काम करा. याशिवाय स्वतःच्या मनाला उत्साही आणि सकारात्मक ठेवण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त प्रयत्न करा. हे करताना एक गोष्ट लक्षात असू द्या, जीवनात ज्या प्रमाणात तुम्ही द्याल त्याच प्रमाणात तुम्हाला मिळेल. ज्या क्षणी तुम्ही एखाद्या ध्येयाच्या मार्गाने काम करायला सुरुवात करता त्याच क्षणी तुम्ही एक यशस्वी व्यक्ती झालात, कारण तुम्ही त्या क्षणी त्या यशस्वी व्यक्तींच्या श्रेणीत येता ज्यांना माहिती आहे की ते कुठे जात आहेत. म्हणजेच ध्येय निश्चित केल्यावर तुम्ही प्रत्येक 100 लोकांपैकी टॉपच्या 5 लोकांमध्ये गणले जाता. ध्येयप्राप्ती कशी होईल अशा विचारात स्वतःला गुंतवू नका. या प्रश्नाला संपूर्णतः त्या शक्तीवर सोडा जी तुमच्यापेक्षा जास्त समर्थ आहे. तुम्हाला फक्त हे माहिती पाहिजे की तुम्ही कुठे जात आहात आणि कुठल्या दिशेने जात आहात. बाकी सर्व प्रश्न जसजसे तुमच्या समोर येतील तसतशी त्यांची उत्तरे सुद्धा आपोआप मिळतील. तुम्ही धर्म उपदेशाचे हे शब्द लक्षात ठेवा आणि त्याला परीक्षणादरम्यान रोज तुमच्या समोर ठेवा. प्रश्न विचारा आणि त्याचे उत्तर तुम्हाला मिळेल. शोधा आणि ते तुम्हाला सापडेल. दरवाजा ठोठवा आणि तो उघडेल. कारण अशी प्रत्येक व्यक्ती जिच्याजवळ जिज्ञासा असते उत्तर मिळवते. जी व्यक्ती शोध घेते तिला ते प्राप्त होते आणि जी व्यक्ती दार ठोठावते तिच्यासाठी ते उघडते. हे शब्द जितके सोपे आहेत तेवढे चमत्कारी सुद्धा आहेत. प्रत्यक्षात हा सिद्धांत एवढा सरळ आहे की आपल्या कठीण शब्दांमध्ये अडकून त्याला समजणे कदाचित थोडे अवघड होऊ शकते. मात्र तुमच्यासाठी हे गरजेचे आहे की या 30 दिवसादरम्यान तुमच्यासमोर स्पष्ट ध्येय असले पाहिजे आणि त्याला पूर्ण करण्याचा विश्वाससुद्धा. मग तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असाल या 30 दिवसात तुमचे सर्वोत्तम प्रदर्शन करा जसे तुम्ही आत्तापर्यंत कधीही केले नसेल. दररोज तुमचे ध्येय तुमच्या समोर ठेवा. त्यानंतर जीवनाचा जो नवीन पैलू तुमच्या समोर असेल त्यावर तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल. प्रसिद्ध संपादिका आणि लेखिका डोरोथी ब्रायनने स्वतःसाठी हे रहस्य शोधून काढलं. त्यांचं पुस्तक वेकअप अँड लिव्हमध्ये त्यांनी याबद्दल लिहिलं आहे. त्यांचे संपूर्ण चिंतन मनन जणू पुढील शब्दात सामावले आहे. त्या म्हणतात, अशा पद्धतीने काम करा जणू अयशस्वी होणे अशक्य आहे. डोरोथीने त्यांच्या परीक्षणाचा अवधी प्रामाणिकपणे आणि विश्वासाने पूर्ण केला आणि आश्चर्यकारक यशाने त्यांच्या पूर्ण जीवनात बदल घडून आला. आता तुम्ही 30 दिवसांपर्यंत तुमची परीक्षा सुरू ठेवा, परंतु जोपर्यंत तुम्ही स्वतःला या परीक्षेसाठी पूर्ण तयार करत नाहीत तोपर्यंत या परीक्षेला सुरुवात करू नका. तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यातल्या चिकाटी आणि एकाग्रतेमुळे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. चिकाटी आणि एकाग्रता हे आत्मविश्वासाचे दुसरे नाव आहे असंही तुम्ही म्हणू शकता. जर तुम्हाला आत्मविश्वास नसेल तर तुम्ही कधीच एकाग्र चित्ताने काम करू शकणार नाही. या 30 दिवसाच्या परीक्षणादरम्यान जर तुम्ही अयशस्वी झालात म्हणजेच नकारात्मक विचाराने पराजित झालात तर पुन्हा सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला नवीन सवय लागेल आणि तुमची त्या लोकांमध्ये गणना केल्या जाईल ज्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. तुमच्या कार्डाला विसरू नका. जेव्हा तुम्ही जगण्याची ही नवीन पद्धत सुरू करता तेव्हा हे कार्ड तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. या कार्डाच्या एका बाजूला तुमचे ध्येय लिहा आणि दुसऱ्या बाजूला धर्म उपदेशाच्या या ओळी लिहा. प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. शोधा आणि तुम्हाला नक्की सापडेल. दार ठोठवा आणि तुमच्यासाठी ते उघडेल. परीक्षणादरम्यान आपल्या फावल्या वेळात प्रेरक पुस्तके वाचा. ते तुमच्या खूप उपयोगात येईल. जीवनात कधीच कुठलेही महान काम प्रेरणेशिवाय पार पडले नाही. हे लक्षात ठेवा की परीक्षण अवधीच्या 30 दिवसांदरम्यान तुमची प्रेरणा ही तुमची सर्वोच्च प्राधान्य असली पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट ही की तुम्ही चिंता अजिबात करू नका.
कारण चिंता भय निर्माण करते आणि भय जीवन नष्ट करते. लक्षात ठेवा, तुमच्यासमोर हे ध्येय एकदम स्पष्टपणे असले पाहिजे. उर्वरित सगळ्या गोष्टी स्वतःहून स्पष्ट होतील. हेही लक्षात ठेवा की तुम्ही नेहमी शांत आणि प्रसन्नचित्त असायला पाहिजे. कुठल्याही लहान सहान गोष्टींना वाव देऊ नका, जेणेकरून तुम्ही अस्वस्थ व्हाल आणि खिन्न व्हाल आणि तुम्ही तुमच्या मार्गातून बाहेर निघाल. परीक्षण आव्हानात्मक आहे असं लक्षात आल्यावर कोणी म्हणेल की मी हे सगळे का करू? हे बघा, जीवनात कुणीही अयशस्वी होऊ इच्छित नाही. अपयश कुणालाच नको असते. चिंता आणि नैराश्याने ग्रासलेले व भयभीत जीवन कुणालाही नको असते. म्हणून नेहमी हे लक्षात ठेवा की तुम्ही जे पेराल तेच कापाल. जर तुम्ही नकारात्मक विचारांची पेरणी केलीत तर तुमचे मन नकारात्मक विचारांनीच भरलेले असेल आणि जर तुम्ही सकारात्मक विचारांची पेरणी केलीत तर तुमचे जीवन प्रसन्नचित्त, यशस्वी व सकारात्मक होईल. आता अजून एक गोष्ट, नेहमी असे पाहावयास मिळते की ऐकलेल्या गोष्टी आपण हळूहळू विसरतो. म्हणून अधूनमधून या रेकॉर्डला ऐकत राहा आणि स्वतःला आठवण करून देत राहा की नवीन सवयी लावून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे. नियमित अंतराने सहकुटुंब हे ऐका. तुम्हाला असे खूप लोक भेटतील जे म्हणतील की अशा नियमांना समजून न घेताच त्यांना पैसे कमवायचे आहेत. हे असे लोक आहेत ज्यांना कसलीही मेहनत न करता, काहीही किंमत न मोजता फुकटात खूप काही कमवायचे आहे आणि असे लोक जीवनात अयशस्वी असतात. अर्थपूर्ण व स्वाभाविकपणे पैसे कमवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकांना आवश्यक आणि उपयुक्त असलेल्या सेवा किंवा उत्पादने प्रदान करणे. आपण आपले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसचे देवाणघेवाणसुद्धा लोकांच्या पैशाने करतो. म्हणून प्रामाणिक नियमाप्रमाणे आपल्याला त्याच प्रमाणात आर्थिक फायदा होईल ज्या प्रमाणात आपण लोकांची सेवा करू. पैसे कमवलेत म्हणजे यश मिळवले असे नाही. या उलट यशाच्या फलश्रुतीचे रूपांतर पैसे कमवण्यात होते आणि यश आपल्याला त्याच प्रमाणात मिळते ज्या प्रमाणात आपण मेहनत घेऊ, लोकांना आपल्या सेवा प्रदान करू. बहुतांश लोकांचा समज या उलट आहे. तुम्ही भरपूर पैसे कमवता मग तुम्ही यशस्वी आहात असे त्यांना वाटते. प्रत्यक्षात यश मिळाल्यानंतरच आपण पैसे कमवू शकतो. नाहीतर त्या माणसासारखे होईल जो शेकोटीजवळ बसून म्हणतो आहे की मला पहिले ऊब मिळू द्या, नंतरच मी शेकोटीत लाकडे टाकेन. तुम्हाला काय वाटते, आज जगात किती लोकांचा जीवनाकडे बघण्याचा असा दृष्टिकोन असेल? त्यांची संख्या करोडो अरबोमध्ये असेल. वास्तविक पाहता आपण समजायला पाहिजे की इंधन टाकल्यावरच ऊब मिळेल. अगदी याचप्रमाणे आपल्याला अगोदर आपल्या सेवा कार्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि मग पैशाची अपेक्षा करायला पाहिजे. स्वतःची तुलना पैशाने कधीच करू नका. या उलट मेहनत, कार्य, सेवा, स्वप्ने या सर्वांना साकार करण्याची प्रबळ इच्छा बाळगा. तुम्ही असं करून तर बघा, मग पहा तुमच्याजवळ किती मोठी संपत्ती आणि समृद्धी येईल. समृद्धीसुद्धा परस्पर देवाणघेवाणीच्या नियमावर आधारित आहे. कुठलीही व्यक्ती जी समृद्धीसाठी मेहनत घेते आणि योगदान करते तीच स्वतःला समृद्ध करते. कधीकधी असेही होऊ शकते की ज्यांची तुम्ही सेवा करत आहात त्यांच्याकडून तुम्हाला कुठलीही फलश्रुती होणार नाही, पण कुठल्या तिसऱ्याच गोष्टीतून ती होईल. कारण असा नियम आहे की प्रत्येक क्रियेची एकसारखी आणि प्रतिकूल क्रिया होत असते. 30 दिवसांच्या या परीक्षण अवधीतून एक एक दिवस पार पडत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमचे यश हे नेहमी त्या सेवा आणि गुणवत्तेने मोजल्या जाईल ज्या तुम्ही लोकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. आणि पैसा हा फक्त या सेवेला मोजण्याचा एक उपाय आहे. कुठलीही व्यक्ती तोपर्यंत समृद्ध होऊ शकत नाही जोपर्यंत ती इतरांना समृद्ध करणार नाही. या नियमाला कुठलाच अपवाद नाही. एकदा का हा नियम व्यवस्थित समजून घेतला तर कुणीही विचारशील व्यक्ती स्वतःचे भाग्य बदलवू शकते व त्या व्यक्तीला आणखीन जास्त पाहिजे असेल तर तिला आणखीन जास्त सेवा द्यावी लागेल आणि त्या व्यक्तीला कमी पाहिजे असेल तर तिला कमी सेवा द्यावी लागेल. हीच ती किंमत आहे जी तुम्हाला तुमच्या इच्छा व गरजेसाठी चुकवावी लागेल. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही इतर लोकांना बाजूला सारून स्वतःला समृद्ध करू शकता तर ही तुमची चूक आहे. असे केल्याने तुम्ही स्वतःलाच बाजूला सारून घेत आहात. हे अगदी श्वास घेणे आणि सोडणे अशासारखे सत्य आहे की तुम्ही जेवढं द्याल तेवढेच तुम्हाला परत मिळेल. तुम्ही या नियमाला बदलू शकता असा विचार चुकूनही करू नका, कारण ते केवळ अशक्य आहे. एका सुप्रसिद्ध मनोचिकित्सकाने यश मिळवण्यासाठी 6 उपाय सांगितले आहेत. 1. एक निश्चित ध्येय ठरवा. 2. तुम्हाला कमीपणा देणारे नकारात्मक विचार मनातून काढून टाका. 3.
त्या सगळ्या गोष्टींवर विचार करणे बंद करा जे तुमच्या मनात अशी आशंका निर्माण करतात की तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. याऐवजी त्या गोष्टींचा विचार करा ज्यातून यशस्वी होण्याचा तुमचा आत्मविश्वास वाढतो. 4. जर नकारात्मक विचार तुमच्या मनावर वर्चस्व गाजवत असतील तर तुमच्या बालपणाच्या दिवसांपर्यंत मागे जा व त्या कारणांना शोधून काढा ज्यामुळे फार पूर्वीपासूनच तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही अशी तुमची धारणा झाली आहे. 5. ज्या व्यक्तीला आदर्श म्हणून स्वीकारण्यास तुम्हाला आवडेल अशा व्यक्तींचे वर्णन लिहा व तुमची स्वतःची धारणा बदला. 6. तुम्ही ज्या आदर्श आणि यशस्वी व्यक्तीचे अनुसरण करण्याचे ठरवले आहे त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा आणि त्यांचा अभिनय करा. मानव सभ्यतेच्या ज्ञात इतिहासाच्या सुरुवातीपासूनच विशेषज्ञांनी जे काही म्हटले आहे त्याला स्वीकारण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला भविष्यात जे व्हायचे आहे ते होण्यासाठी किंमत मोजा. हे काम तेवढे नक्कीच कठीण नाही जेवढे एका अयशस्वी व्यक्तीच्या रूपात जीवन जगणे होय. 30 दिवसांचे परीक्षण पूर्ण करा. याला पुन्हा करा आणि पुन्हा पुन्हा करत राहा. म्हणजेच या सवयी तुमच्यात जास्तीत जास्त आत्मसात होतील. आणि एक दिवस असाही येईल की तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही इतर कुठल्या पद्धतीने कसे काय जीवन जगत होतात. या नवनवीन पद्धतीने जीवन जगा आणि विपुलतेचं द्वार तुमच्या समक्ष उघडेल आणि चारही दिशांनी सुखसमृद्धीचा असा पाऊस पडेल की ज्याचा तुम्ही स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता. पैसे भरपूर मिळतील पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची आहे ती शांती. आणि हा नियम आत्मसात केल्यानंतर तुमची गणना त्या अतिशय थोड्या लोकांमध्ये होईल जे शांत, आनंदी आणि यशस्वी जीवन जगत आहेत. आजपासूनच सुरुवात करा. लक्षात ठेवा, गमवायला तुमच्याकडे काहीच नाही पण प्राप्त करण्यासाठी एक नवीन जीवन तुमच्या समोर आहे.